चला आणि फायनली आपण तिकडे जायला निघालोय आणि त्याच गुफेमध्ये रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. ए चल सोड सोड चला सोडा चला चला ठेव इथं. आईला घेऊन गेलं. मंदिर है मंदिर. आंटी बोली मंदिर है. चलो अभी चढ़ने का ये नहीं है, पैर ऐसा भारी हो गया हमारा. चढ़ ले. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कालच पोलादपूरमध्ये आलेलो. इथून आपल्याला सगळं कोकण एक्सप्लोअर करायचं आहे आणि एकदा त्या मागच्या देवाच्या डोंगराच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो की पूर्ण कोकण एक्सप्लोअर करू, ज्या ज्या कान्याकोपऱ्याला जागा आहेत त्या एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करूया. तर आता त्यातली एक जागा काल जी आपण एक्सप्लोअर केली, जी प्रतापगडाच्या पायथ्याशी जे गाव बनवलं ते एक्सप्लोअर केलं, ती व्हिडिओ बघितली असेल ती बघून या. खूप सुंदर व्हिडिओ आहे ती. त्यानंतर आता आज दुसरा दिवस आहे आणि त्यासाठी आज चाललो आहे आपण शिवतरगळी. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतलेली अशी ती जागा आहे. तिकडे आज भेट द्यायला चाललो आहे. थोडंसं जेवून घेऊ आणि निघूया. आणि हॉटेलमध्येच बालाजी हॉटेलमध्येच गार्डन पण आहे. सोड सोड हात सोड. त्यानंतर बालाजी हॉटेलमधलं खास अट्रॅक्शन म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम. खूप मोठी फ्रेम आहे ही. आणि फायनली आपण तिकडे जायला निघालोय. त्याच गुफेमध्ये रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. मित्रांनो, त्या जागेवर आपण पोचलेलो आहे. इथे गाड्या वगैरे पार्क केल्या आपण आणि वरती तिथे आपल्याला जायचं आहे. लोक येत आहेत तिथे. इथून त्या मठाचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे महाडमध्येच येतं. तिकडे वॉटरफॉल आहे आणि या इथे आपल्याला जायचं आहे वरतून. इथून पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत आणि पावसाळ्यात जर आलात तर सगळीकडे हिरवळ दिसेल तुम्हाला. पावसाळ्यात तुम्हाला हा धबधबा पण भेटेल तुम्हाला मस्त. हा पूर्ण भरलेला असणार. हे भाऊजी चप्पल घेतली बघ. क्लिक करते. हे आमच्यातल्या एका माणसाची चप्पल घेतली. आता कशी सोडत माहित नाही. हे चल सोड सोड चला सोडा चला चला ठेव इथं. आईला घेऊन गेलं. हो भाऊची आलं. हे इकडे वर या. चपला घेऊन या आमच्या. एक चप्पल हा जुगाड चांगला घेऊन जाईल. चल
कुठं जायचं? तिकडून इथं जायचं. असं काही आतलं दृश्य आहे आणि हे पूर्ण बघितलं तर डोंगर आहे. त्यानंतर ही जी घळ आहे त्याच्या इथे एक शिडी आहे, वरती जाऊन बघूया आपण काय आहे. हा हो, ते गाव आहे ना, ते काय नाव आहे त्या गावाचं? पावनखिंड. नाही नाही मंदिर आहे मंदिर. येस, ते नाही माहिती. आलं रे, संपलं एवढं. अच्छा इथे काहीच नाहीये. हा गावाला कुठे आहे मंदिर? मंदिर आहे ना, मंदिर आहे ते. हे बघ आता तुक्का मारते, कोणीतरी सांगितलं मंदिर आहे. पाणी के जैसा आहे आता हे पता चलेगा. वो आंटी बोली मंदिर है. मेरे को लग रहा है हे मंदिर शायद वो ऊपर है. आंटी बैठी रहा अंदर. मॅप टाकूया. मतलब अभी चढ़ने का ये नहीं है, पैर ऐसा भारी हो गया हमारा. हे चढले. चल ना ए, जाऊया. अरे कुठं चढते इथे एवढा लांब? पाय उद्या चालायचा, हे चालायला आंटी यायचं ने हम नाही. लोग को ब्लफ दिया क्या? चाफळपासून पुढे हा शिंगणवाडी म्हणून एक गाव आहे. शिंगरवाडी शिंगणवाडी शिंगणवाडी. हा तिथं त्यांची छत्रपतीची आणि शिवरायांची पहिल्यांदा भेट झालेली आहे. अच्छा शिंगणवाडी इथे झालेली. तिथं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांच्या ह्याच्यावरती सज्जनगडावरती गुप्तभेटी बऱ्याच आहेत. तुम्ही सज्जनगडावर जर गेलात हा, ना, हा. तिथं आंगलाई देवीचं मंदिर आहे. अच्छा हां, त्या आंगलाई देवीच्या मंदिरामध्ये त्यांच्या त्या बऱ्याचशा गुप्त बैठका चालायच्या. पण एकच आहे की त्यांनी असं फार मुक्तपणानं हे नाही केलेलं. तर खूप छान दृश्य होतं आणि एका ऐतिहासिक जागेवर आपण भेट दिलेली आहे. तर तुम्हाला सांगितलेलं आपण खूप साऱ्या अशा कोकणातल्या जागा आहेत ज्या जास्त कोणाला माहीत नाही, त्या एक्सप्लोअर करायचा आपण प्रयत्न चालू असणार आहे आपला नक्कीच. आणि हळूहळू आपण सगळ्या जागा एक्सप्लोअर करायच्यात आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असणार आहे आपला. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.